15,000 का? भिकाऱ्याची गरजच तेवढी असते, हाय की नाही? वहिनी साहेब, पैसे आपण शोधू, पण नोकरांची झडती घेण्याला माझा विरोध आहे. माझाही. काय झालं? कुठे काय? आपलं सहज बोलत होतो. कसं झालं देवदर्शन? थकला असाल, आत्ताच आलाय प्रवास करून. तुम्ही जा, फ्रेश व्हा. उद्या बोलूयात सकाळी. हो भैया साहेब, पण एवढा प्रसाद फक्त सगळ्यांना द्यायचा होता, तेवढा देते आणि मग जातो. दे. घ्या ना प्रसाद. अपर्णा घरात चोरी झालीये. संजू, अगं बाई, कसं काय? बेबी मावशींच्या खोलीत जाऊन त्यांच्या तिजोरीच्या चाव्या कोणीतरी घेतल्या आणि कपाटातनं पैसे गेलेत. 15,000 रुपये. तू पाहिलं होतं का कुणाला आज जाताना? नाही. आणि मी कशी बघणार ना संजूताई? आम्ही देवदर्शनाला गेलो होतो दिवसभर. नक्की का? काही प्रॉब्लेम आहे का संजूताई? तूच सांग. काही आठवतंय का म्हणजे तुला? वहिनी साहेब, लई झाला. ही गरीब आहे, काय बोलत नाही म्हणून हिला कॉर्नर करायचं नाही. आम्ही आहोत तिच्या पाठीशी. सांग ना, आठवतंय का तुला काही? एक मिनिट, तुम्ही कोण ह्याची उलट तपासणी घेणार आहे? काय म्हणणं काय तुमचं? सुजित, संजू, चल खोलीत जाऊयात आपण. चल, या विषयावर नंतर बोलूयात आपण. बेबी मावशी, येऊ दे त्यांना, येऊ दे. मला ऐकायचं त्यांना काय म्हणायचं ते. या बोला. सुजित, सुजित भाऊजी, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय हिला बेबी मावशींच्या खोलीतनं बाहेर पडताना. गेलतीस ना तू? मग सांग की त्यांना. हो, गेले होते. देवदर्शनाला जाण्याआधी मावशींचा आशीर्वाद मिळावा म्हणून गेले होते. आशीर्वाद मिळावा म्हणून नाही, पैसे मिळावे म्हणून. त्यासाठी चालते ना तुझे मामा. मामा आले होते कवा? आणि मला न भेटता कसे काय गेले? अहो संजूताई, काय बोलताय तुम्ही असं? माझे मामा काय येतील ना इथं? मीच गेले होते त्यांना भेटायला. आणि तसे आमच्या इथं पद्धत नाही मुलीच्या सासरी सारखं सारखं जायची. आणि माझे मामा आले जरी असते तरी मी त्यांना असं बाहेर का उभं करेन ना?
घरात का नाही आणणार? ते तुझं तुला ठाऊक. अहो संजीवनी ताई, मी काय बिघडवलंय हो तुमचं? का असं घाणेरडा डाळ घेताय माझ्यावर? उगा गर्दा करू नकोस. मी चोरी केली असं म्हणताय तुम्ही? हो हो, मी बेबी मावशी, मी कशी चोरी करेन इथे? हे घर माझं आहे ना? नाही, तुला असं कोणी म्हणालेलं नाही. हो दादासाहेब, मी खरंच चोरी नाही केली. मी नाही केली चोरी. अहो मी सून या घरची, मी नाही केली हो चोरी. हे बघ अपर्णा, हासला गोंधळ घालून तू विषय नाही झाकू शकत. भैयासाहेब, काय रे केशव? पैसे सापडले. सापडले? कुठे आणि कसे? भांडी घासायच्या कामासाठी नवीन बायले आहे ना शांता, तिच्या सामानात सापडले. ती कबूल होत नाही आणि ते पण हे पैसे कुठून आले, कसे आले, मला काय बी माहित नाही. म्हणणारच ती मला काय माहिती नाही म्हणून. जा जा, कबूल करून घे तिच्याकडनं, जा. घ्या, सापडले पैसे. आता काय म्हणणं आहे तुमचं धाकटा जाऊबाई? मला अजून पण असंच वाटतंय की अपर्णा बस. संजू, मी इतक्या वेळ गप्प होतो, तुझं सगळं ऐकून घेतलंय. आता यावर काही बोलायचंय तुला? तुझ्याकडे बोलायला काही आहे का? असणार की भैया साहेब, असणार की. अपर्णाबद्दल काही कमी गरज नाही त्यांच्या मनात. टनाटनानं मनामनानं गलिच्छ खाणेरडी गरळ. फक्त ती गरळ बाहेर काढायला तर शब्द सुचत नाही. बरोबर बोलतोय ना संजीवनी वहिनी? क्यू येते हो मला तुमची, क्यू येते. अजून किती खाली उतरणार आहात? तुम्ही नुसतं खाली उतरत नाही वहिनी साहेब, तुम्ही खड्डा खणता आणि त्यात उतरता. खर तर लायकीच नाहीये तुमची. सुजित, शब्द जपून वापर. आला ना राग? फट्ट फट्ट लाया फुटल्यासारखं वाटलं ना डोसक्यात? आम्ही जरा पातळी सोडून काय बोललो भैया साहेब? केवढा राग आलाय तुम्हाला? तुमच्या बायकोनं आमच्या बायकोवर चोरीचा आळ घेतला. आम्हाला कसं वाटलं असेल याचा विचार केलाय तुम्ही? जाऊ द्या ना सुजित. हा फरक आहे यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये. अहो फुलासारखं मन आहे यांचं, पण त्या मनाला नेहमी लाथाडतच आलंय. पहिल्या दिवसापासून, पहिल्या भेटीपासूनच यांनी फक्त आणि फक्त आपण असा दुस्वासच केलाय. भैया साहेब यांनी जे केलंय त्यासमोर मी जे काही बोललो ना ते बटर आहे, बटर, मक्खन. तुमच्या बायकोनं आमचं लग्न मोडायचे लई प्रयत्न केले आणि ते मोडलं नाही म्हणून हा चोरीचा.